हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या या आपण व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे आपण सेट परीक्षेमधला पेपर 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेकरता हा सराव पेपर आहे आणि यामध्ये सखोल प्रश्नांचं उत्तर आणि उत्तराचं स्पष्टीकरण सहित आपल्याला याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे। पेपर क्रमांक 1 हा पेपर क्रमांक सामान्य पेपर आहे। हा सर्वांसाठी सेम पेपर असतो। त्या पेपर मधले आपल्याला पाहायचे 50 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आणि हे 2 मार्क्स मिळून 50 प्रश्नांचे होतात 100 गुण आणि यासाठी वेळ आहे 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा। पूर्ण टोटली 2 पेपर असतात आपले 180 मिनिटाचे म्हणजे 3 तासाचे। यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा विषय पर्यावरण इन्व्हॉल्वमेंट यावरती या परीक्षेमध्ये तुम्हाला कम से कम 3 ते 4 प्रश्न विचारण्यात येतात। तर हा जो टॉपिक्स आहे हा खूप महत्त्वाचा आहे। ते 4 ते 5 प्रश्न जे आहे ते मार्क जे तुमचे 10-15 यावरची गेली नाही पाहिजे। तर चला आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नांपासून। तुमचा प्रत्येक प्रश्नांपासून जो सराव झालेला असतो तो कोणताही प्रश्न परीक्षेला येऊ शकतो। तर चला सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नांपासून। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे? भारताने राष्ट्रीय हरित लवाद एनजीटी ची स्थापना कोणत्या वर्षी केली? पर्याय दिलेले आहे 4। ऑप्शन आहे ए 2008, बी 2010, सी 2012, डी 2014। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 2010 या वर्षी एनजीटी ची स्थापना नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट 2010 अंतर्गत पर्यावरण विषयक प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी करण्यात आली होती। त्यामुळे एनजीटीचा लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट 2010। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, क्योटो प्रोटोकॉलचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय दिलेले आहे 4। ऑप्शन ए जैवविविधता संरक्षण, बी हरितगृहवायू उत्सर्जन कमी करणे, सी जलसंधारण, डी ओझोन थर संरक्षण। तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे। हा करार विकसित देशांना हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेला आहे। तर हे लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न तिसरा पहा, भारताने पॅरिस ऍग्रीमेंटवर स्वाक्षरी कोणत्या वर्षी केली? पर्याय आहे ए 2014, बी 2015, सी 2016, डी 2017। या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2016 वर्षी भारताने 22 एप्रिल 2016 रोजी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली होती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा, प्रश्न क्रमांक 4, बायोस्फियर रिझर्व ही संकल्पना कोणी दिली? पर्याय ए IUCN, बी UNEP, सी UNESCO, डी WWF। तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे सी UNESCO। आता UNESCO च्या मॅन अँड बायोस्फियर म्हणजे MAB कार्यक्रमांतर्गत ही संकल्पना विकसित करण्यात आली होती, ते लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, जैवविविधता अधिनियम बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? पर्याय ए 1998, बी 2000, सी 2002, डी 2005। तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी 2002 या वर्षी हा कायदा जैवविविधतेचे संवर्धन आणि जैवविविधता संपत्तीचा शाश्वत वापर यासाठी लागू करण्यात आलेला आहे, ते लक्षात ठेवायचं। ओके, त्यानंतर 6वा प्रश्न पहा, भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? पर्याय ए गीर राष्ट्रीय उद्यान, बी कान्हा राष्ट्रीय उद्यान, सी सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, डी आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान। तर या चारही पर्यायांपैकी हे बघा प्रश्न काय विचार, भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले राष्ट्रीय उद्यान। बघा यामध्ये ऑप्शन दिलेले नाही, याच्यामध्ये चारही चुकीचे आहे। यामध्ये बघा हेमिस राष्ट्रीय उद्यान आहे, हेमिस जे लडाख मध्ये आहे। लडाख आपला केंद्रशासित प्रदेश आहे। या लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। याच्यामध्ये पर्याय दिलेला नाही तो, त्यामुळे नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण 7वा।
प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता वायू हरितगृह परिणामासाठी सर्वाधिक जबाबदार आहे? परिणामासाठी सर्वाधिक जबाबदार आहे. पर्याय हे कार्बन डायऑक्साईड CO2, बी मिथेन CH4, सी नायट्रस ऑक्साईड N2O आणि डी जलबाष्प H2O. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कार्बन डायऑक्साईड CO2. कार्बन डायऑक्साईड मानवी क्रियांमुळे सर्वाधिक प्रमाणात उत्सर्जित होणारा हा हरितगृह वायू आहे. मानवाच्या जे काही क्रियांमुळे जे आहे तर सर्वाधिक प्रमाणात उत्सर्जित होणारा वायू कोणता? तर हा कार्बन डायऑक्साईड. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 8, चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते? चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते? म्हणजे खालीप्रमाणे पर्यायापैकी आपल्याला निवडायचं आहे. बघा, ऑप्शन आहे उत्तराखंड, बी हिमाचल प्रदेश, सी आहे महाराष्ट्र, डी आहे केरळ. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, उत्तराखंड. उत्तराखंड म्हणजे त्यावेळेस उत्तर प्रदेशचा हा भाग होता आणि यामध्ये शेत म्हणजे जमिनी जंगल संदर्भामध्ये हे आंदोलन झालं होतं चिपको. आणि बहुगुणा जे नाव आहे तुम्ही ऐकलं असेल बहुगुणा, तर हे जे बहुगुणा या संदर्भामध्ये परिचित आहे. तर हे आंदोलन जंगल संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणतं? चिपको आंदोलन. प्रश्न क्रमांक 9, रामसर कन्व्हेन्शन कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? पर्याय हे 1968, बी 1971, सी 1975, डी 1980. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1971. यामध्ये जे आहे तर इराण मधील रामसर शहरात हा करार स्वीकारण्यात आला होता. कोणत्या शहरामध्ये? इराण या शहरामध्ये. तर लक्षात ठेवायचं आहे. ओके. प्रश्न 10, खालीलपैकी कोणती संकल्पना शाश्वत विकासासाठी संबंधित नाही? पर्याय हे पर्यावरण संरक्षण, बी आर्थिक वाढ, सी सामाजिक समता, डी औद्योगिकरणात वाढ. ती चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, औद्योगिकरणात वाढ. शाश्वत विकासाचा भर पर्यावरण संरक्षण आहे, सामाजिक समता आहे आणि संतुलित आर्थिक विकासावर जे आहेत हे भर जे आहेत या औद्योगिकरणामध्ये वाढीचा जे यामध्ये संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पाहूया. बघा, प्रश्न 11, सतत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेची व्याख्या कोणी केली? पर्याय हे क्लब ऑफ रोम, बी आहे भूटलँड आयोग, सी UNCD, डी आहे UNEP. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, भूटलँड आयोग. भूटलँड आयोग हा 1987च्या ओव्हर कॉमन फ्युचर अहवाल सतत विकासाची जी व्याख्या आहे त्यामध्ये करण्यात आली होती. कोणता आयोग? तर भूटलँड आयोग. प्रश्न 12, भारतातील राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम NCAP कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? पर्याय 2015, बी 2016, सी 2017, डी 2018. तर या चारही पर्यायांपैकी एकही पर्याय बरोबर नाही मित्रांनो. विचारण्यात काय आलं बघा, एकही पर्याय बरोबर नाही. विचार, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम हा 2019 मध्ये या पर्याय जो आहे प्रश्नपत्रिकेत दिलेला नाही आहे. तर हे चुकीचं उत्तर, याच्यामध्ये सर्व चुकीची उत्तरे दिलेली आहे. NCAP अधिकृतपणे जे 2021 मध्ये जे आहे ते सुरू करण्यात आली होती, 2019 मध्ये. ते लक्षात ठेवायचं आहे. 13वा प्रश्न पहा, पुढीलपैकी जैवविविधतेचे हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाणारा प्रदेश कोणता आहे? पर्याय पश्चिम घाट, बी सुंदरबन, सी अंदमान निकोबार बेटे आणि डी आहे वरील सर्व. चारही प्रश्नाचं उत्तर आहे. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. बी पण आहे, सुंदरबन, पश्चिम घाट पण आहे आणि अंदमान निकोबार पण आहे. सर्व जैवविविधतेचे हॉटस्पॉट जे आहे ते म्हणून ओळखण्यात येतात. प्रश्न क्रमांक 14, प्रश्न 14 पहा, ओझोन थर नष्ट होण्यास मुख्यत्वे जबाबदार असलेले वायू कोणते आहे? पर्याय हे कार्बन डायऑक्साईड, बी क्लोरोफ्लोरोकार्बन CFCS, सी आहे नायट्रोजन ऑक्साईड, डी आहे सल्फर डायऑक्साईड. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, क्लोरोफ्लोरोकार्बन ऑक्साईड. आपलं क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहे CFC हा मुख्यत्वे करून जी AC, आता प्रत्येकाच्या घरी जी AC लावल्या जातात ना, ते AC मधून निघणारा जो एखादी वायू आहे तो हा प्रकारचा वायू असतो क्लोरोफ्लोरोचा. तर त्यामुळे AC चे प्रमाण वाढल्यामुळे आणि बाकी याच्यामुळे जे आहे आता ओझोन थराला जे आहे ते छिद्र पडण्याचं चालू आहे. म्हणजे ओझोन थर नष्ट होण्याचे मुख्य जे जबाबदार जर असेल कोणता वायू तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. हा क्लोरोफ्लोरो जो कार्बन आहे तर हा यामुळे समताप मंडलातील जे काही ओझोन जे आहे ते विघटन होऊन राहिले.
ओके, ते लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 15, इको फ्रेंडली या संकल्पनेशी संबंधित कार्य कोणते आहे? पर्याय हे पुनर्वापर, बी पुनरुत्पादन, सी वापरण, डी आहे ऊर्जा संवर्धन. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए पुनर्वापर जे आहेत, पर्यावरणपूरक जीवनशैलीतील पुनर्वापर जे आहेत हे पुनर्चक्रण आणि कचरा कमी करणे यांना हा महत्व आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, भारतातील राष्ट्रीय नदी संवर्धन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय 1992, बी 1995, सी 1996, डी 2000. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर ऑप्शन नंबर बी 95. ऑप्शन नंबर बी 95 ही योजना देशातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 पाहूया. ओके, प्रश्न क्रमांक 17, कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय? पर्याय आहे कार्बनचे पदचिन्ह, बी एखाद्या व्यक्ती संस्थेमुळे वातावरणात होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे मोजमाप, सी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण, डी आहे वनवर्धनाचे प्रमाण. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेमुळे वातावरणात होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे मोजमाप. 18 प्रश्न आहे, भारतातील राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण एनबीए ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1998, बी 2002, सी 2003, डी आहे 2005. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2003 या वर्षी झाली आहे. जैवविविधता अधिनियम 2002 अंतर्गत 2003 मध्ये एनबीए ची स्थापना झाली आहे. त्यानंतर प्रश्न 19, मरुस्थलीकरण हा प्रकार प्रामुख्याने कोणत्या कारणामुळे होतो? पर्याय हे पाण्याची टंचाई, बी आहे वायू प्रदूषण, सी मातीचा ऱ्हास, डी आहे रेडिओधर्मी कचरा. हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी मातीचा ऱ्हास, जमिनीची सुपीकता कमी होणे, धूप आणि अतिवापर यामुळे मरुस्थलीकरण जे आहे ते वाढते. त्यानंतर प्रश्न 20, क्लायमेट चेंज च्या परिणाम म्हणून खालीलपैकी कोणती घटना घडते? पर्याय समुद्र पातळी वाढणे, बी मातीची धूप, सी वनतोड, डी हवेचे प्रदूषण. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए समुद्र पातळी वाढणे. हिमनद्या वितळणे आणि महासागराचे तापमान वाढल्याने समुद्राची पातळी वाढते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 पहा, ओझोन थराचे संरक्षण या विषयावर भर देणारा आंतरराष्ट्रीय दिन कोणता आहे? तर पर्याय आहे 5 जून, बी 16 सप्टेंबर, सी 22 एप्रिल, डी 16 सप्टेंबर. डबल दिलाय, बरं ठीक, काय हरकत नाही, इथं ओझोन दिन दिलाय. तर या पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी ओझोन दिन म्हणजे 16 सप्टेंबर. जागतिक ओझोन दिन जे दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी ओझोन थराच्या संरक्षणासाठी हा दिवस साजरा केला जातो, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 22, जैवविविधता सर्वात जास्त आढळते ते कोणत्या प्रदेशात? पर्याय वाळवंटी प्रदेश, बी आर्टिक प्रदेश, सी उष्णकटिबंधीय वर्षावन आणि डी गवताळ प्रदेश. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी उष्णकटिबंधीय वर्षावने. म्हणजे उष्णकटिबंधीय वर्षावने ही पृथ्वीवरील सर्वाधिक जैवविविधता असलेली परिसंस्था आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 23, भारतातील सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहे केरळ, बी कर्नाटक, सी तामिळनाडू, डी महाराष्ट्र. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए केरळ या राज्यामध्ये आहे सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी हे प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 24, इको ब्रिक बनवण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय हे प्लास्टिकचे पुनर्वापर, बी पाणी साठवण, सी मृद संधारण, डी ऊर्जा बचत. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए प्लास्टिकचे पुनर्वापर. म्हणजे प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून पर्यावरण संरक्षण करणे हा यामागील उद्देश आहे. त्यानंतर प्रश्न 25, हरितगृह वायूपैकी सर्वाधिक प्रमाणात उत्सर्जन करणारा वायू कोणता आहे? पर्याय मिथेन, बी कार्बन डायऑक्साईड, सी नायट्रस ऑक्साईड, डी आहे क्लोरोफ्लोरो कार्बन. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर आहे बी कार्बन डायऑक्साईड जे हे बरोबर आहे, कारण की जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन होते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 पहा विद्यार्थी मित्रांनो. 26, सस्टेनेबल लिव्हिंग संकल्पनेचा मुख्य आधार कोणता आहे? पर्याय अधिक संसाधनाचा वापर, बी
कमी संसाधनातून जास्तीत जास्त पूर्णता, सी नवनवीन संसाधनाची निर्मिती, डी आहे रासायनिक उपयोग वाढविणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, कमी संसाधनातून जास्तीत जास्त पूर्तता. नैसर्गिक संसाधनाचा कार्यक्षम व जबाबदारीने वापर करणे हा याचा उद्देश आहे. प्रश्न 27, स्वच्छ भारत अभियानचे उद्दिष्ट कोणते आहे? पर्याय वृक्षारोपण वाढवणे, बी आहे खुले शौचालय स्वच्छ मुक्त भारत निर्माण करणे, सी आहे प्रदूषण नियंत्रण, डी आहे नद्यांचे संरक्षण. तर हे चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, खुले शौच मुक्त भारत निर्माण करणे. खुले शौचमुक्त भारत निर्माण करणे म्हणजे स्वच्छता, शौचालयांचा वापर आणि कचरा व्यवस्थापन यावर जे अभियानाचा आहे भर देणे. 28 प्रश्न क्रमांक 28, भारतातील चिपका आंदोलन हे कोणत्या वर्षी सुरू झाले? पर्याय हे 1968, बी 1973, सी 1978, डी 1980. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, 1973 मध्ये उत्तराखंड मध्ये म्हणजे तेव्हाचा उत्तर प्रदेश, उत्तराखंड हा उत्तर प्रदेशचा भाग होता विभाजनापूर्वी. तर नंतर जंगल संरक्षणासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आणि बहुगुणा जे आडनाव आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण बहुगुणा जे आहे ते चिपको आंदोलनाशी खूप महत्वाचे नाव आहे. त्यानंतर 29वा प्रश्न पहा. 29वा प्रश्न, बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय? पर्याय हे अन्न साखळीत विषारी घटकांचे वाढते प्रमाण, बी मातीची सुपीकता वाढवणे, सी हवामानाचे सौम्यीकरण, डी आहे पाण्याचे शुद्धीकरण. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, अन्न साखळीत विषारी घटकांचे वाढते प्रमाण. एका जीवातून दुसऱ्या जीवात जाताना विषारी पदार्थाची एकाग्रता वाढते, त्यामुळे हे बायोस्फिअर यांना अन्न साखळीतील विषारी घटकांचे प्रमाण असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 पाहूया. भारतातील राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम NCAP चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? पर्याय आहे जलस्रोतांचे संरक्षण, बी वायू प्रदूषण कमी करणे, सी मृदा संधारण आणि डी वनीकरण वाढवणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी, वायू प्रदूषण कमी करणे. देशातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 पाहूया बघा. प्रश्न क्रमांक 31, वन्यजीव संरक्षण अधिनियम वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट कोणत्या वर्षी संमत झाला? पर्याय 1970, बी 1972, सी 1974, डी 1976. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 1972. भारतातील वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 लागू करण्यात आला होता. 32वा प्रश्न आहे, भारतातील बायोस्फिअर रिझर्व्ह पैकी जागतिक स्तरावर पहिला मान्यता मिळालेला कोणता आहे? पर्याय हे नीलगिरी, बी आहे नंदादेवी, सी सुंदरबन, डी आहे नोक्रेक. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, नीलगिरी. बायोस्फिअर रिझर्व्ह नीलगिरी तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व्हला UN म्हणजे युनेस्को च्या जागतिक बायोस्फिअर नेटवर्क मध्ये सर्वप्रथम स्थान मिळालेले आहे. कसे स्थान मिळाले? तर सर्वप्रथम, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि हा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाची जे चौकीदार पदाची परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचा मित्रांनो. ओके, 33वा प्रश्न पहा. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC ही संस्था कोणाची आहे? पर्याय आहे UNEP, बी आहे WMO, सी UNDP, डी आहे संयुक्त राष्ट्र संघ. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, UNEP. आणि WMO हे दोन्ही आहे, पण असं पर्याय दिलेला नाही याच्यामध्ये. यांची हे बघा UNEP आणि WMO ही दोन्ही जे आहे तर यांची संयुक्त संस्था IPCC ची स्थापना 1988 मध्ये जे आहे तर हे UNEP आणि WMO यांनी संयुक्तपणे केली होती. हे लक्षात ठेवायचं. IPCC संस्था जी आहे ती या दोन्ही यांची आहे. हे दिलं पर्याय दिलेला नाही, पण हे दोन्ही जे उत्तर बरोबर आहे. चला मग पुढचा प्रश्न बघा, 34वा प्रश्न आता. ओके, भारतातील पहिला नॅशनल पार्क कोणता आहे? ऑप्शन आहे गीर, बी आहे कार्बेट, सी कान्हा, डी आहे बांदीपूर. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, कार्बेट. कार्बेट हा राष्ट्रीय उद्यान 1936 मध्ये स्थापना झाली आहे. कोणत्या वर्षी? 1936 मध्ये स्थापना झाली आहे. हेली नॅशनल पार्क म्हणून
स्थापना सर्वप्रथम झाली त्यानंतर त्याचे नाव जे आहे ते जिम कॉर्बेट जे आहे ते करण्यात आलेले होते. तर हे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे नंतर झाले नाव, ते हे लक्षात ठेवायचं आहे. 35वा प्रश्न पहा, ओझोन थर संरक्षणासाठी व्हिएन्ना करार कोणत्या वर्षी झाला? पर्याय आहे 1983, बी 1985, सी 1987, डी आहे 1989. तर या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1985 म्हणजे ओझोन थराच्या संरक्षणासाठी हा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आलेला आहे. त्यानंतर 36वा प्रश्न पहा, CITES सिटीज या कराराचा पूर्ण फॉर्म काय आहे? तर पूर्ण फॉर्म आहे बघा, ऑप्शन दिलेले आहे कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडिजिनेट स्पाइसेस, त्यानंतर बी क्लायमेट अँड इंटरनॅशनल ट्रेड फॉर इंडिग्रेटेड स्पाइसेस, सी आहे रिझर्वेशन कन्झर्वेशन ऑफ इंटरनॅशनल टेरेस्ट्रियल इंडिग्रेटेड स्पीसीज, त्यानंतर ऑप्शन नंबर डी कंट्रोल ऑफ इलिगल ट्रेड इन इंडिग्रेट स्पीसीज. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए कन्व्हेन्शन ऑफ म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड इन इंडिग्रेटेड स्पीसीज हे जे आहे ते पूर्ण रूप आहे कशाचं? CITES. त्यानंतर 37वा प्रश्न पाहूया. प्रश्न 37, भारतातील राष्ट्रीय हरित सेना नॅशनल ग्रीन कॉर्प्स योजना सुरू झाली ती कोणत्या वर्षी? पर्याय आहे 2008, बी 2010, सी 2012, डी 2014. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या पर्यायामध्ये दिलेलं नाही. 2008 नाही, 12 नाही आहे, 10 पण नाही आहे आणि 2014 पण नाही. याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो 2001. हे बघा प्रश्नपत्रिकेतील पर्याय 2008, 2010, 2011, 2014 हे अचूक उत्तर नाही आहे. नॅशनल ग्रीन कॉर्प्स योजना जी 2001 मध्ये सुरू झाली होती लक्षात ठेवायचं. कोणत्या वर्षी? 2001 मध्ये राष्ट्रीय हरित सेना. प्रश्न नंतरचा पाहूया 38वा, PM उज्ज्वला योजनेचा संबंध कोणत्या पर्यावरणीय घटकाशी आहे? पर्याय आहे स्वच्छ पाणी, बी स्वच्छ हवा, सी मृदा संरक्षण, डी आहे वन संवर्धन. चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्वच्छ हवा. स्वच्छ हवा म्हणजे LPGच्या वापरामुळे घरातील वायू प्रदूषण कमी करण्याचा उद्देश आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन EIA अधिसूचना प्रथम कधी अधिसूचित करण्यात आली? पर्याय 1992, बी 1994, सी 1996, डी 2000. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 1994. भारतातील पहिली EIA अधिसूचना 27 जानेवारी 1994 रोजी जारी करण्यात आली, ती लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 40वा, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? पर्याय 2011, बी 2013, सी 2014, डी 2015. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 2014 मध्ये गंगा नदीच्या स्वच्छता व संवर्धनासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. त्यालाच आपण नमामि गंगा प्रोग्राम या नावाने सुद्धा ही योजना ओळखण्यात येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 पाहूया विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रश्न क्रमांक 41, भारतातील ओझोन थर संरक्षण नियम ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस रूल्स कधी लागू झाले? पर्याय 1991, बी 1994, सी 1996, डी 2000. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी 2000 या वर्षी. हे नियम जे आहेत हे नियम ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या जे पदार्थांचे उत्पादन आणि वापर नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आले आहे. 42वा प्रश्न आहे, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम CDM हा कोणत्या कराराचा भाग आहे? पर्याय आहे क्योटो प्रोटोकॉल, बी आहे पॅरिस करार, सी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, डी आहे बाली करार. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए क्योटो प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉल म्हणजे CDM द्वारे विकसनशील देशांमध्ये हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणाऱ्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाते. 43वा प्रश्न आहे, भारतातील जैवविविधता प्राधिकरण NBA कोणत्या कायद्यान्वये स्थापन करण्यात आली? पर्याय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, बी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, त्यानंतर वन्यजीव अधिनियम 2002, डी आहे वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी जैवविविधता अधिनियम 2002.
बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002 या कायद्याअंतर्गत 2003 मध्ये राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाची स्थापना झाली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पाहूया आपण 44वा. ओके, प्रश्न 44वा. लँड डिग्रेडेशन न्यूट्रलिटी LDN संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए UNFCCC, बी UNCCD, सी CBD, डी आहे UNEP. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी UNCCD, युनायटेड नॅशनल्स कन्झर्वेशनल कॉम्बॅक्ट डिजिटिफिकेशन. म्हणजे यामध्ये जमिनीचा जो काही ऱ्हास आहे तो थांबवून त्याची गुणवत्ता टिकून ठेवणे हा LDN चा जो आहे हा उद्देश आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. UNCCD LDN चा उद्देश आहे. त्यानंतर प्रश्न 45 भारतातील प्रमुख मॅक्रो क्षेत्र कोणते? पर्याय सुंदरबन, बी आहे नर्मदा डेल्टा, सी चिल्का तलाव, डी आहे कच्छचा रण. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए सुंदरबन. सुंदरबन हे पश्चिम बंगाल मधील आहे आणि भारतातील सर्वात मोठे मॅग्रोव जे आहे हे जंगल आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न 46वा. स्वच्छ भारत अभियानचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? पर्याय जैवविविधता संवर्धन, बी प्लास्टिक मुक्त भारत, सी खुले स्वच्छ मुक्त भारत, डी वायू प्रदूषण नियंत्रण. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी खुले स्वच्छ मुक्त भारत. खुले स्वच्छ मुक्त भारत ओपन डिफेकेशन पीस ऑफ इंडिया निर्माण करणे, स्वच्छता, शौचालयांचा वापर आणि कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे यामागचा उद्देश आहे. 47वा प्रश्न आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम NCAP 2019 अंतर्गत कोणत्या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे? किती शहरांचा, कोणत्या नाही, किती शहरांचा आहे? किती शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे? पर्याय आहे 50, बी 60, सी 75, डी 100. या चारही पर्यायांपैकी एकही पर्याय बरोबर नाही. बघा मित्रांनो, यामध्ये NCAP 2019 अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत 102 शहर आहे, 102 शहरे आहे. प्रश्नातील पर्याय 50, 60, 75, 100 अचूक नाहीत आहे. NCAPच्या प्रारंभिक नॉन अरेंजमेंट शहरांचा समावेश करण्यात आला होता, ते 102 शहरांचा, ते लक्षात ठेवायचं आहे 102. ओके. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 48 पाहूया. बायोस्फियर रिझर्व्ह जैवमंडळ राखीव क्षेत्रीय संकल्पना मानणारी संस्था कोणती आहे? पर्याय आहे युनेस्को, बी आहे IUCN, सी UNEP, डी आहे FAO. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए युनेस्को. युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फियर मॅप MAB कार्यक्रमांतर्गत ही संकल्पना विकसित करण्यात आली होती, लक्षात ठेवायचं आहे. 49वा प्रश्न आहे. जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम भारतात कधी लागू झाला? पर्याय 1972, बी 1974, सी 1976, डी 1981. ते चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी 1974. हा कायदा जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 50वा प्रश्न आहे शेवटचा. पर्यावरण शिक्षण एन्व्हायरमेंटल एज्युकेशनचे उद्दिष्ट काय आहे? पर्याय आहे निसर्ग संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे, बी केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण देणे, सी औद्योगिक विकास वाढवणे, डी आहे आर्थिक नफा मिळवणे. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर ते ऑप्शन नंबर ए निसर्ग संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे. पर्यावरणाबाबत ज्ञान, सकारात्मक दृष्टिकोन आणि जबाबदारीची भावना विकसित करणे हा यामागील उद्दिष्ट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहे ते परीक्षेला विचारण्यात येतात. पेपर क्रमांक 1 मध्ये आपण टॉपिक्स पाहिलाय एन्व्हायरमेंट. त्या एन्व्हायरमेंट वरती कमसे कम 2 ते 4 प्रश्न विचारू शकतात परीक्षेला. तर त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, चला अजून पुढचा व्हिडिओ असाच प्रकारच्या नवीन टॉपिक्सवर घेऊन येऊया. आज इथंच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.